नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स अपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ट्रफल चॉकलेट केक आहे आणि याचा डेकोरेशनसाठी कस्टमरने मला सांगितलेलं व्हाईट आणि रेड कलरचे फ्लावर्सचं डेकोरेशनचं असा केक बनवा आणि आतमध्ये ट्रफल चॉकलेट। तर आपण आता ट्रफल चॉकलेट केक बनवण्यासाठी टॉपचा टॉल केक होता म्हणून याला 4 लेअरमध्ये मी याला कटिंग करून घेतलेले याचे स्पॉन्जचं आणि आपण असं पाइपिंग बॅगने गनाश लावून घेतला 4 लेअरला आणि फिलिंगमध्ये आपण गनाश सोबत चोको चिप्स केलेले आहेत आणि आपण क्रम्बल कोट असा रेडी करून घेतला आणि क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर याला सेट करायला आपण फ्रीजमध्ये ठेवून दिला 10 ते 15 मिनिटांसाठी। त्याने चॉकलेट चांगलं सेट झालं, मग आपण याला व्हाईट क्रीमने असं फायनल डेकोरेशन करणार आहोत। तर फायनल कवरिंगसाठी मी पहिला टॉपला करून घेतली व्हाईट क्रीम, नंतर साईडला अशी स्प्रेड करून घेतली आणि त्यानंतर मी याचं असं एक्सेस क्रीम काढून ती अशी आपण क्लीन करून घ्यायची पॅलेटने। नंतर असं रेड कलर लावून घेतला आणि कोमच्या साह्याने मी याला असं साईडला डिझाईन करून घेतलं आणि वरची जी एक्सेस क्रीम आहे ते काढून घेतली आणि त्यानंतर मी केलेलं आहे स्विरल पॅटर्न, पॅलेट नेपच्या साह्याने असं स्विरल पॅटर्न करून घेतलं आणि नंतर मग मी याला असे रोज बनवून घेतले। रेड कलर घेतलेला पाइपिंग बॅगमध्ये लावून मध्ये आपण यूज केलेला आहे नूर 11चं नोझल आपण यूज केलेलं आहे फ्लावर्ससाठी। तर पहिला आपण सेंटरला एक छोटा सर्कल करून घेतला आणि नंतर मग आपण साईडने त्याला असं उलटे सी काढत आपण जिथे एंडिंग होतं एका सीचं तिथून दुसरं हे करायचं आणि असं करत असं रोज तयार करून घेतलं आणि असे मी 4 रोजेस बनवून घेतले आणि 4 रोजेस मी यांना सेट करायला मी असं माझ्याकडे ॲक्रेलिकचं केक बोर्ड आहे त्याच्यावरती मी असं सेट करायला ठेवून दिले आणि नंतर मग सेट झाल्यानंतर मी केकवरती ते त्यावरती लावून घेतले। असं केल्याने आपल्याला फ्लावर्स आहेत ना खूप चांगले सेट्सही होतात आणि चांगले दिसतात। आपल्याला जेव्हा असं फ्लावर रेडी करून केकवरती जेव्हा लावते मी तेव्हा आपल्याला त्याच्यासाठी खाली बेससाठी एक अजून एक्स्ट्रा क्रीम लावावी लागते। तर आपण हे असं सेट करून वरती जर आपण ठेवले रोजेस तर आपल्याला एक्सेस क्रीम कमी लागते आणि कस्टमरला क्रीम पण नको होती जास्त, पण त्यांना फ्लावर्स हवे होते म्हणून मग मी असे पहिले फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर मी त्यांना सेट करून घेतलं। असे 5 ते 6 फ्लावर्स तयार करून घेतलेले आणि मग मी त्यांना सेट करून घेतला आणि मग आपला केक पण सेट झालेला आहे। आता केकवरती आपण रोजेस आता लावून केकचं डेकोरेशन करूया। तर टॉपवरती मी 4 फ्लावर्स असे घेतले, पॅलेट नाईफने त्यांना उचलून घेतलं आणि सुरीच्या साह्याने त्यांना असं इथे सेट करून घेतले। असे 4 फ्लावर्स लावून घेतले वरती आणि एक लावून घेतला खाली आपण डाऊन साईडला आणि असे सेट करून घेतले। नंतर ग्रीन कलरची क्रीम तयार करून घेतलेली आपण पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतली। पहिले असं वेलचे आपण त्यामध्ये असं लाइनिंग दाखवल्या आणि नंतर मग त्याच लाइनिंग ह्याला पाइपिंग बॅगला मी कट केला आणि त्याचे मी बनवले लीफ करून घेतले, असं V शेप करून घेतला आणि अशी लीव्स बनवले आणि नंतर स्टार नोझल मी व्हाईट क्रीममध्ये भरून घेतलं पाइपिंग बॅगमध्ये आणि असं साईडने त्याला व्हाईट स्टारची नोझलची बॉर्डर करून घेतली आणि आपली बॉर्डर कंप्लीट झाल्यानंतर मी करून घेतलेलं आहे वरती व्हाईट शुगर बॉलला साईडने डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि नंतर मग आपलं असं केक रेडी झालेला आहे। तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।